श्रोतेहो नमस्कार. आजच्या लोकजागर या कार्यक्रमात ऐकूया 4 ते 10 मार्च या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी इतिहासाचा मागोवा याविषयी युवा व्याख्याते प्रभंजन भगत यांची या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, दरवर्षी आपण 4 मार्च ते मार्च हा राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह म्हणून संपूर्ण देशभर साजरा करतो. खरं तर हा सप्ताह साजरा करण्यामागचं कारण म्हणजे आपल्या काही इंडस्ट्रीयल असतील किंवा डोमेस्टिक किंवा घरगुती म्हणा, जे काही सेफ्टी सिक्युरिटीचे जे काही मेजर्स आहेत सुरक्षिततेच्या हिशोबानं, तर ते पाळणं किंवा त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं अवलोकन करणं आवश्यक असतं. आपण आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा पाहतो की ज्या ठिकाणी इंडस्ट्रीयल एरिया आहे, औद्योगिक वसाहती आहेत, त्या ठिकाणी काही दुर्घटना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामधून मग पुढं सेफ्टी आणि सिक्युरिटी हा एक विषय समोर येतो. त्याच अनुषंगानं हा जो राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह आहे तो दरवर्षी आपण साजरा करतो. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण एक युवा व्याख्याते आहेत की ज्यांचा या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाच्या निमित्तानं म्हणा किंवा इंडस्ट्रियल सेफ्टीच्या हिशोबाने अनेक ठिकाणी ते जनजागृती करतात. स्वतः युवा कीर्तनकार आहेत. तर प्रभंजन भगत म्हणून आपले युवा व्याख्याते आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आहेत. तर प्रभंजन, तुमचं आकाशवाणीच्या मुलाखतीत मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, तुमचं शिक्षण आणि सध्या प्रोफेशन म्हणून तुम्ही काय करता? मी कौटुंबिक दृष्ट्या घरामध्ये कीर्तनकार तर कुणी नाहीये, पण माझ्या मावशीला म्हणजे सौ राधिका कालेकर जी आता कोल्हापुरात असते, लहानपणापासून हा कथा सांगतो, गाणी गातो, तर कीर्तन का नाही करू शकत म्हणून तिने कीर्तनासाठी घडवलं. त्यानंतर संभाजीनगरचे मनोहर बुवा दीक्षित आणि जालन्यातले प्रकाश बुवा मुळे या दोघांनी मला शिर्डी येथे एका शिबिरामध्ये कीर्तन शिकवलं. त्यानंतर पुणे येथे मी माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. ते पूर्ण करत असताना राष्ट्रीय कीर्तन सम्राट डॉक्टर चारुदत्त आफळे यांच्याकडे कीर्तनाचं अध्ययन मी सुरू केलं. ते आजही सुरू आहे. आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मास्टर ऑफ इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्याचबरोबर मी अनेक इंजिनिअरिंग कॉलेज, डिप्लोमा कॉलेज, नंतर आवड म्हणून 11वी 12वीला फिजिक्स शिकवलं आणि आता सध्या तरी मी पूर्ण वेळ कीर्तन क्षेत्रामध्ये उतरलोय. खरं तर तुम्ही एक इतिहासाचा मागोवा उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी असा एक जनजागृतीपर कार्यक्रम संबंध महाराष्ट्रभर सादर करता. आणि लोकांमध्ये सेफ्टी सिक्युरिटी इंडस्ट्रीयलच्या बाबतीमध्ये किती महत्वाची आहे, कोणकोणत्या गोष्टी आहेत महत्वाच्या, इतिहासात काय घडून गेलेलं आहे, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या अखंड महाराष्ट्राचं दैवत आहेत, तर त्यांनी त्यावेळेस त्यांच्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीनं ह्या सर्व गोष्टी केल्या होत्या त्याची मांडणी खूप छान पद्धतीनं करतात. तर याची सगळ्या गोष्टीची सुरुवात कधीपासून झाली? मी लॉकडाऊनच्या काळात कुठल्याही पद्धतीचा जॉब माझ्याकडे नव्हता. माझे मित्र आहेत प्रजेश पवार म्हणून, त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्याच कंपनीमध्ये जॉब ऑफर केला जी इंडस्ट्रियल सेफ्टी, एन्व्हायरमेंट आणि हेल्थ या तिन्हीसाठी काम करते. तिथे मी बघितलं त्यांच्यासोबत अनेक इंडस्ट्रीजला भेट दिली. तर वर्कर्सला हेल्मेट घाला, सुरक्षितता पाळा, 4 पॉइंट कन्फर्मेशन असेल, हॅझार्डस केमिकल कसं हाताळावं, जिने चढताना उतरताना वगैरे, ह्या सगळ्या सूचना देऊन देऊन तिथले सेफ्टी ऑफिसर वैतागले होते. काही लोक त्याचं पालन करत होते, काही लोक करत नव्हते. तर ते म्हणाले यांना मोरल आणि इथिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण काही सांगू शकू का? मुळात ते रायगड जिल्ह्यातच नोकरी करत असल्या कारणानं आणि पूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहेच, पण रायगड ही महाराजांची राजधानी असल्या कारणानं तिथे MIDCत काम करताना या नॅशनल सेफ्टी वीकमध्ये असा काही कार्यक्रम करता येईल का म्हणून सरांनी विचारणा केली. तर मी हो म्हणालो आणि विचार केला की खरंच शिवाजी महाराजांचं स्वराज्य ही सुद्धा त्यांच्यासारखी एक इंडस्ट्री आहे. असं एक थोड्या वेळासाठी आपण जर विचार केला तर त्यात कुठे प्रोडक्शन होत नाहीये, पण स्वराज्यातील रयतेचं संरक्षण करणं आणि त्यांचं वेलबिंग, त्यांचे जे आचार विचार सुरक्षित राहावेत, संस्कृती नांदावी, सगळ्या सुखासमाधानात राहावेत, हाच त्यांच्या डोळ्यापुढचा ध्येयाचा विचार होता. त्यासाठी सुद्धा त्यांनी त्यांच्या स्वराज्यात EHS म्हणजे एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सगळ्यात महत्वाचं सेफ्टी पाळलेली, असं मला अनेक पत्रातनं, काही
गोष्टींमधनं, काही त्यातल्या काल्पनिक असतील, काही खऱ्या असतील, पण ज्या लोकांमध्ये रूढ झालेल्या आहेत त्यातनं त्या प्रकाशित होऊन बाहेर अशा दिसायला लागल्या. बरोबर. मग त्या कागदावर घेऊन त्याचा एक सिक्वेन्स जोडला आणि प्रेझेंटेशनच्या रूपानं मी ऑफिसर्स आणि वर्कर्सच्या समोर कार्यक्रम घेऊन गेलो. त्यांना तो खूप अपील झाला की खरंच महाराजांनी त्यांचं स्वराज्य उभं करताना या 3 गोष्टींना महत्व दिलं. महाराजांच्या स्वराज्याचा स्कोप हा महाराष्ट्र सोडून नंतर भारतभर झाला. त्याचं सगळ्याचं जे गुपित आहे हे सुरक्षिततेच्या ठिकाणी येतं, ते आरोग्याच्या ठिकाणी येतं, ते पर्यावरणाच्या ठिकाणी काही झालं तरी येतच. तो विचार तिथे डोकावतो. एवढा मोठा विस्तार जर यशस्वीरित्या महाराज सांभाळू शकतात तर आपण आपल्या इंडस्ट्रीला आपण पुढे का नाही नेऊ शकत. आणि महत्वाचा विचार, कुठल्याही कंपनीला त्याचा ग्रोथ महत्वाचा असतो, त्याचा विकास, पैसे किती कमवतात. तर त्यासाठी त्यांना भविष्यात त्यांना उज्ज्वल व्हायचं असेल तर भूतकाळाला समोर ठेवावं लागतं. तरच ते वर्तमानातले जे क्रियाकलाप आहेत ते व्यवस्थितरित्या आखू शकतात आणि भविष्यातली त्यांची प्रगती साधू शकतात. हे खूप छान सांगितलं. खरं तर इतिहास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असतो आणि इतिहासात ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत तर त्याच्यामधून आपण स्वतःही काही गोष्टी शिकतो आणि त्या टाळूही शकतो भविष्यामध्ये. तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं आणि स्वराज्याचा विस्तार त्यांनी महाराष्ट्रासोबतच देशामध्ये मोठ्या प्रमाणात केला आणि त्यांच्या स्वराज्यामध्ये सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण ह्याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या महाराजांनी मांडलेल्या होत्या. तर आपल्याला काही संदर्भ म्हणून सांगायचं झालं तर या EHS चा जो काही फॉर्म्युला आहे आपल्या सेफ्टीच्या बाबतीमध्ये तर तो कशा पद्धतीने सांगता येईल? एन्व्हायरमेंटच्या बद्दल मी माझ्या कार्यक्रमात पण सांगतो. पर्यावरण विषयक विचार जर आपण करायचा झाला तर महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं काम जर महाराजांनी केलं असेल तर महाराष्ट्रासाठी नवे आत्ताच्या काळात बोलायचं झालं तर पूर्ण भारत देशासाठी आरमाराची म्हणजे नेव्हीची उभारणी महाराजांनी केली. आणि त्या नेव्हीची उभारणी करण्यासाठी उदंड प्रमाणात लाकडाची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराज आज्ञापत्रामध्ये स्पष्ट सांगतात की कुठल्याही माणसाला त्रास देऊन त्याच्या बागेतली झाडं बलात्कारानं म्हणजे बळजबरीनं तोडू नका. हा शब्द त्या आज्ञापत्रातलाच आहे. एखादं झाड वठलं असेल तर त्याची परवानगी घेऊन त्याचं योग्य मोल देऊन ते तोडा, असे उल्लेख त्या राज्यपत्रामध्ये आलेले आहेत, आज्ञापत्रात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी भाजीपाला पिकलेला आहे, शेतं उभी राहिलेली आहेत, त्या भूमीवरती सैन्याचे डेरे उतरवायचे नाहीत. काही झालं तरी तिथे युद्ध करायचं नाही. आणि आपल्या सैन्याला लागतं म्हणून आपल्याच मुलखातल्या शेतकऱ्यांचं काय, शत्रू मुलखातल्या शेतकऱ्याच्या सुद्धा शेतीचा एक भाजीच्या देठावर सुद्धा आपण अधिकार गाजवू शकत नाही. त्याची तसनस होता कामा नये, त्यांना त्रास होता कामा नये. इतक्या बारकाईने महाराज पर्यावरणाच्या बाबतीत लक्ष देतात. आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केला, सुरक्षिततेच्या बाबतीत तर आपल्या सगळ्यांना अफजल खानाची मोहीम तर माहिती आहे. ऐकणारे श्रोते आता ऐकतातच आहेत. महाराजांनी जर चिलखत घातलं नसतं, वाघनखं लपवली नसती आणि जिरेटॉप घातला नसतं तर काय झालं असतं. महाराजांनी जिरेटॉप घालणं म्हणजे आजच्या काळामध्ये आपण हेल्मेट घालणं आहे किंवा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये हा भाग झाला. पण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुद्धा शत्रू आपल्याला काहीच करू शकत नाही हा विचार न करता आपण तयार राहिलं पाहिजे. म्हणजे सेफ्टीच्या आत्ताच्या इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस म्हणून एक भाग असतो. अचानक आग लागली, अचानक काही घडलं तर काय करायचं, याचा आदर्श वस्तुपाठ शिवाजी महाराज आहे. धोका येणारच नाही असं नाही, धोका नक्कीच येणार आणि त्यासाठी आपण तयार आहोत. सुरक्षितेच्या बाबतीत एवढंच काय, आपण म्हणतो की धोका आला की आपण सुरक्षित राहावं, एवढंच नाही. महाराजांच्या आयुष्यातला आनंदाचा सगळ्यात महत्वाचा जो टप्पा होता तो होता राज्याभिषेकाचा. त्या राज्याभिषेकाच्या काळामध्ये सुद्धा महाराजांनी राज्याच्या सगळ्या सीमा सुरक्षित ठेवल्या होत्या. कारण आपण आनंद व्यक्त करत असताना शत्रू संधी साधून आक्रमण करू शकतो. म्हणजे बघा महाराजांनी सुरक्षितेसाठी किती सुद्धा आपल्याला सजग त्या काळात करून ठेवलेलं आहे. नक्कीच. आपल्याकडे नॅशनल सेफ्टी काउन्सिल आहे आणि ही नॅशनल सेफ्टी काउन्सिल दरवर्षी हा राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह, सेफ्टी अवेअरनेस वीक साजरा करतं आणि त्याच्यासाठी काहीतरी दरवर्षी एक थीम ठरवलेली असते. यंदाचा आपण जर विचार केला तर काय थीम त्यांनी ठरवली आहे? त्यांनी सेफ्टी अँड वेल बिईंग क्रुशियल फॉर विकसित भारत, म्हणजे सुरक्षा और स्वास्थ्य विकसित भारत के लिए अत्यावश्यक. तर भारताकडे पूर्ण विश्व आतापर्यंत विकसनशील म्हणून बघत होतो, पण आता दिवस बदललेत, तो भारत विकसित झालाय. इतिहासामध्ये काही चुका घडल्या असतील, म्हणजे आपण EHS सुरक्षिततेच्या बाबतीतच बोलू, पण त्या सगळ्या चुकांमधून सुधारून पुढे जाण्याचा मार्ग भारताने आज आखलेला आहे. आणि हा विकसित भारत आकाराला आणण्यासाठी जसं औद्योगिकीकरण महत्वाचं आहे
तर त्या औद्योगिकीकरणाचा अविभाज्य घटक म्हणून EH आणि S हा विकसित भारतासाठी फार मोठा जबाबदारी उचलून काम करू शकतो. म्हणून त्या संबंधीचे प्रोग्राम राबवले पाहिजेत. म्हणून ते प्रमोट होण्यासाठी, त्याच्या बाबतीत उद्बोधन होण्यासाठी हे घोषवाक्य यावर्षी त्यांनी दिलेलं आहे. नक्कीच. आपल्याकडं MIDC असते किंवा औद्योगिक वसाहती असतात आणि या वसाहतीमध्ये अनेक छोट्या मोठे युनिट्स असतात, कंपन्या असतात आणि शेकडो कामगार त्या ठिकाणी काम करत असतात. तर एखादी कंपनी आहे किंवा एखादं युनिट आहे, तर याच्यामध्ये EHS जर आपण विचार केला, एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सेफ्टी, तर या संबंधीचे मेजर्स जे आहेत, प्रिकॉशनरी मेजर्स म्हणूया, कशा पद्धतीने त्यांनी केले पाहिजेत? प्रत्येक कंपनीचं असं एक महत्वाचं घोषवाक्य असतं की प्रोडक्शन मस्ट. पण आम्ही लोक सेफ्टी एजन्सी म्हणून त्यांच्याकडे ज्यावेळेस जायचो व्हिजिट करायला, वेगवेगळ्या ऑडिट करायला, तेव्हा आम्ही म्हणायचो की प्रोडक्शन इज मस्ट बट सेफ्टी इज फर्स्ट. बरोबर. एखाद्याचा जीव पाण्याला लावून तुम्ही तुमची कंपनी लाखो आणि करोडोमध्ये जर कमवत असेल तर त्याला काही उपयोग नाहीये. ती कंपनी कुठल्या प्रकारची त्यावरती ते अवलंबून आहे की ते इलेक्ट्रिकल कंपनी असेल तर विद्युत झटके बसणे जिथे शक्यता आहेत ते धोके टाळायचे. मुळात त्या धोक्यांचा आधी अभ्यास असला पाहिजे, त्या पद्धतीच्या उपाययोजना त्यांनी तिथे केल्या पाहिजे. ते सेफ्टीच्या बाबतीत केमिकल कंपनी असेल तर प्रत्येक केमिकल कसं साचवावं, त्याची साठा कसा करावा, कुठल्या मजल्यावर करावा, ते कंपनीत वापरताना कुठल्या पद्धतीने हँडलिंग करून त्यांना ओतावं, त्यांचा स्टोरेज मोठ्या प्रमाणात असेल. समजा इन केस समजा तो स्टोरेज टँक फुटला तर ते इतस्ततः पसरता कामा नये म्हणून सेकंडरी कंटेनमेंट असतील. किंवा कन्स्ट्रक्शन कंपनी असेल, कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये उंचीवरती काम करायचंय का, त्या पद्धतीने आपल्याला बघावं लागतं. किंवा मेकॅनिकल कंपनी असेल, पत्रा किंवा धातूशी संबंधित कामं तिथे खूप चालतात. टनाटनाच्या मोठमोठ्या स्प्रिंग्स किंवा मेटल शीट्स या उंच उचलल्या जातात, परत ठेवल्या जातात. त्या उचलल्या जाताना, ठेवल्या जाताना इकडं तिकडे धडकतायत का काय, अशा बारीक बारीक गोष्टींचा विचार कंपनीप्रमाणे तो बदलत जातो. त्यासाठीचे नियमही ठरवलेत. ते नियम उपायोजित केल्यानंतर ते नक्की ती कंपनी त्याचं सगळं व्यवस्थापन ते करताय की नाही म्हणून काही सेफ्टी नॉर्म्स आहेत. त्याप्रमाणे सेफ्टी ऑडिट नावाची एक असाइनमेंट प्रत्येकांना त्याने मॅन्डेटरी केलेली आहे. किंवा आता सेफ्टीचाच दुसरा एक महत्वाचा भाग आहे तो फायरचा. फायरच्या बाबतीत कुठे कुठे शक्यता आहेत, तो फायर लोड कॅल्क्युलेशन किंवा केमिकल कंपनी असेल तर हॅझॉब स्टडी, अशा वेगवेगळ्या असाइनमेंट्स बाहेरच्या एजन्सीजला रिक्रूट करून त्यांना आमंत्रित करून थर्ड पार्टीकडून त्या करून, जसं एखादं कॉलेज मानांकन करून घेतो त्या पद्धतीने कंपनीला सांगायला आनंद वाटतो की आम्ही सेफ्टी ऑडिट केलेलं आहे किंवा हॅझॉब स्टडी केलेला आहे आणि कुठल्याही धोक्यांपासून आम्ही टळतो आहोत, आम्ही धोके टाळतो आहोत आणि सुरक्षित, त्याला सेफ्टी कल्चर हा शब्द वापरतात. ते सेफ्टी कल्चर आमच्याकडे चांगलं आहे हे सांगायला आवडतं. एवढंच काय, कंपन्यांच्या बाहेर एक डिस्प्ले दाखवले जातात की अपघात शून्य तास किती झाले, तर काही 100 तास तिथे सतत ब्लिंक होत असतात. आमच्या कंपनीतून NOx किंवा SO2 सल्फर डायऑक्साईड किंवा कार्बन किती बाहेर पडला हे डिस्प्ले करायला त्या कंपन्यांना आज आनंद वाटतोय की आम्ही पर्यावरण राखतोय, आमची पण सुबत्ता आम्ही राखतोय आणि पर्यावरण सुद्धा राखतोय आणि सुरक्षितता सुद्धा राखतोय. खरं तर आता ही काळाची गरज आहे. आपल्याकडे ज्या पद्धतीनं ग्लोबल वॉर्मिंगचे धोके सांगितले जात आहेत त्या अनुषंगाने ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, फक्त कंपन्यांचीच नाही तर डोमेस्टिक आपण रहिवाशी इलाक्यामध्ये सुद्धा पाहतो मोठ्या प्रमाणात प्रदूषण वगैरे किंवा कचरा म्हणा किंवा घरातलं जे काही वेस्ट आहे ते रस्त्यावर टाकलं जातं. परंतु त्यातून जे काही रोगराई पसरणार आहे किंवा त्यापासून जे काही धोके उद्भवणार आहे त्याचा त्रासही आपल्यालाच होणार आहे. तर एखादी कंपनी आहे, तिचं प्रशासन आहे आणि कामगार जे आहेत तर त्यांच्या सेफ्टीच्या हिशोबाने कुठल्या गोष्टी त्यांनी पाळायला हव्यात की जेणेकरून आपला कामगार सुरक्षित राहील आणि कंपनीचा सुद्धा प्रेस्टीज खूप चांगल्या पद्धतीने राहील, जेणेकरून ऍक्सिडेंट होणार नाहीत, सेफ्टीचे सगळे नॉर्म्स त्याच्यात वापरले जातील. तर असे कशा पद्धतीने त्यांनी ते फॉलो केले पाहिजे? मुळात कुठल्याही सेफ्टीच्या संदर्भातला अपघात जर एखाद्या कंपनीत झाला तर मीडिया किंवा गोष्टी सगळ्या समाजामध्ये ते अगदी जलद गतीनं पसरतं आणि एका विचित्र आणि निगेटिव्ह गोष्टींसाठी आपल्या कंपनीचं नाव पसरणं हे कुठल्याही कंपनीला तशा दृष्टीने नावाच्या किंवा कीर्तीच्या आणि बाकी सगळ्याच नफ्याच्या दृष्टीने सुद्धा मारक आहे. त्यामुळं त्या ज्या उपाययोजना त्या कंपनीमध्ये कशा पद्धतीचे कामं चालतात त्यासाठी जे काही महाराष्ट्र फॅक्टरी रूल्स किंवा काही सेफ्टी संदर्भातले ऍक्ट, काही कायदे आहेत त्या कायद्यांचा अभ्यास करून त्यांनी ते उपाययोजित केलं पाहिजे. अनेक ठिकाणी असं बघायला मिळतं की ते कायदे न पाळता कामं केली जातात, पण उघड होतं, कुठे ना कुठे ते उघड होतंच किंवा काहीतरी घटना घडते आणि मग मात्र त्यांना बळजबरी नका होईना पण ते पूर्तता करावी लागते. सुरुवातीपासून जर त्यांनी पूर्तता केली तर त्यांना आर्थिक सोबतताही अनुभवता येईल,
त्याच्यात त्यांना आनंद असेल आणि त्याबरोबर कामगारांची सुरक्षितता सुद्धा त्यांना सांभाळून पुढे जाता येईल. बरोबर. आपल्याकडे सेफ्टी इन्स्पेक्शन नावाचा एक प्रकार असतो, तर हो. तो किती महत्वाचा आहे? IS 14489 याच्या अंतर्गत इंडियन स्टँडर्ड याच्या अंतर्गत एखाद्या कंपनीमध्ये किती सेफ्टी सिस्टीम्स असाव्यात या स्टँडर्डने सांगून दिले आणि त्या सगळ्या सेफ्टी सिस्टीम चेक करण्यासाठी सेफ्टी ऑडिट नावाचा त्यांनी एक ऑडिट म्हणजे एक असाइनमेंट त्यांनी मॅन्डेटरी केली आता सगळ्यांना, प्रत्येक कंपनीला, की तुम्ही ती घडवून आणा. तुमच्याकडे इलेक्ट्रिकल सेफ्टीच्या संदर्भात किंवा पहिल्यांदा तुम्ही सेफ्टीच्या संदर्भात तुमच्या पॉलिसी आखलेल्या आहेत का, तुमच्या एकूण तुम्ही उत्पन्न जितकं कमवताय त्यातलं किती भाग आज EHS साठी बाजूला काढताय, इतक्या सूक्ष्म विचारांपासून म्हणजे तो स्टँडर्ड जर बघितला तर 450-500 प्रश्नांची त्यात प्रश्नावली आहे. ते सगळे कंप्लायन्स त्या कंपनीला करावे लागतात आणि त्यामध्ये सगळं येईल अशा पद्धतीने तो स्टँडर्ड केलेला आहे. मग ती केमिकल कंपनी असो, इलेक्ट्रिकल असो किंवा कन्स्ट्रक्शन कंपनी, मेकॅनिकल कुठली असू देत. हा झाला औद्योगिक वसाहतींच्या बाबतीत, की त्यांच्यामध्ये सुद्धा सेफ्टी फीचर्स महत्वाचे आहेत. वेगवेगळे जे काही ऑडिट रिपोर्ट्स असतील, इन्स्पेक्शन असेल, तर तो त्यांनी पाळला पाहिजे. बरोबर. घरगुती आपण जर काही गोष्टींचा विचार केला तर ह्याच्यामध्ये सुद्धा काही सेफ्टी आणि सिक्युरिटीचे कन्सर्न असतात, तर ते सुद्धा कशा पद्धतीने आपण पाळले पाहिजेत? आम्ही ज्यावेळेस सेफ्टी ऑफिसर म्हणून किंवा काम करत असताना आम्हाला ते नियम पाळणं गरजेचंच आहे. तर त्यात एक स्लोगन होतं की सेफ्टी इज अ कॉमन सेन्स. बरोबर. पण कॉमन सेन्स कोणासाठी? सजग नागरिकासाठी. पण घरातली लहान लहान मुलं आहेत, तुम्ही घरगुतीच जर विचारत असाल, तुमचा प्रश्न असा आहे की घरगुती कसं पाळावं असं, तर लहान लहान मुलांच्या हाताशी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस नसावेत किंवा सहज एक सस्पेन्सिल तो सॉकेटमध्ये टाकू शकतो, तर कंडक्टर त्याला शॉक लागू शकतो, ते होता कामा नये. धारदार हत्यारा घरातली, अगदी आपल्या चुलघरातली ज्या काय म्हणतो आपण सुऱ्या वगैरे असतील, त्या सहज ते खेळायला घेतात, चमचे घेतात, त्या त्यांच्या हातापासून लांब हवेत. खेळणी सुद्धा आज लोक विकत घेताना बघून घेतात की लहान बाळ ती खेळणी तोंडात घालणार आहे, त्याला काही असं काही धारदार आहे का ज्याने प्लास्टिक सुद्धा कापू शकतं, एवढा बारकाईने विचार केला जातो. लहान मुलांना घरात कोंडून लोक बाहेर जातात की ते काय करणार आहे, तो उंचावर चढून जाऊ शकतो, तो काही करू शकतो, त्याची हाडं विकसित होत असतात, हळूहळू तो उंचावर चढायला त्याची इच्छा होत असते आणि तो उंचावून पडला आणि घरात कोणीच नाही तर केवढ्याला पडेल ते. तर खरंच सेफ्टी हा कॉमन सेन्स आहे. आपण बोलायला गेलं तर वेळ खूप जाईल, पण आपण जिथे बसलोय तिथे आसपास जरी बघितलं तरी सेफ्टी कशी पाळायची या संदर्भात दिलंय. नक्कीच. सीट बेल्ट न लावल्या तर काय होईल असा विचार न करता लावणं गरजेचं आहे. बरोबर. ऍक्सिडेंटची वाट का बघायची आणि ते मानांकित असले पाहिजे, हेल्मेट घातलंच पाहिजे. एक सांगतो माझा अनुभव की हेल्मेट वापरायची सवय लागणं अवघड आहे, पण एकदा हेल्मेट वापरायची सवय लागली तर डोक्यात हेल्मेट घातल्याशिवाय तुम्ही प्रवास करूच शकत नाही. ते फार महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. खरं तर या खूप आपल्या दैनंदिन जीवनासाठी सुद्धा अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. जिथं आपण काम करतो आणि जिथं आपण राहतो या दोन्ही ठिकाणी सेफ्टी मेजर्स सगळ्या पद्धतीने आपण वापरले पाहिजेत. शासनानं सुद्धा अनेक नियम घालून दिलेले आहेत, पण त्याचंही आपण पालन केलं पाहिजे. आणि हा जो आपण राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह साजरा करतोय त्या अनुषंगानं सेफ्टी अँड वेलबिंग क्रुशियल फॉर विकसित भारत, आपल्याला विकसित भारत पाहायचा आहे, तर त्या दृष्टीनं सेफ्टी आणि सिक्युरिटी वेलबिंग ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. तर जाता जाता आपले श्रोते ही जी मुलाखत ऐकतायत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? आवाहन हेच करेल की आपण आपल्या आयुष्यामध्ये सुरक्षिततेचा अवलंब केला पाहिजे आणि तो अवलंब केल्यानंतर त्यामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज करता कामा नये. मी आता जे म्हटलं तो सेफ्टीचं कॉमन सेन्स, त्यामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीनं कॉम्प्रोमाइज काय होतं, आपण जर एखाद्या घरात घरगुती टेस्टर वापरताना सुद्धा चालू कंपनीचं वापरलं ते बिघडेल काय, पण ते मानांकितच वापरलं गेलं पाहिजे. किंवा गाडीवर कसं बसावं, ओझं कसं उचलावं, जिना कसा चढावा, इतक्या गोष्टी सगळ्या आणि सगळ्या सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर उपलब्ध आहेत, ह्या बघाव्यात आणि लहान मुलांना आपण हाताला धरून त्या गोष्टी शिकवाव्यात. त्यांची मोकळी मन आहेत, बुद्धी मोकळी आहे, रिकामी आहे, पटकन ते अवगत करतात आणि खरं सांगतो कधी कधी लहान मुलं सुद्धा मोठ्यांना शिकवतात. तर सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण ह्या तीनही गोष्टी आपल्याला भारताच्या विकासासाठी महत्वाच्याच आहेत, पण स्वतःच्या विकासासाठी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहे. त्यासाठी आपण स्वतःचंही प्रबोधन करावं, आपण काही सवयी बदलाव्यात. आपण बदलल्या की देश बरोबर बदलेल. नक्कीच. श्रोतेहो, खरं तर प्रभंजन यांनी
छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्याला सांगितलं की एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सेफ्टी या बाबतीमध्ये महाराजांनी स्वराज्याच्या बाबतीमध्ये किती दूरदृष्टी ठेवलेली होती आणि त्याच गोष्टींचा वापर आजही आपल्या आयुष्यामध्ये आपण करू शकतो. ज्या ठिकाणी आपण काम करतोय किंवा ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया आहे, कंपनी आहे, त्या ठिकाणी सेफ्टी मेजर्स त्याचा पुरेपूर काळजी त्या प्रशासनानं त्या ठिकाणी घ्यायला हवी. तर प्रभंजनजी, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह या निमित्तानं आमच्या श्रोत्यांना एवढं अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.